नमस्कार, मी गीता गवारी, सरपंच सूर्यमाळ. आज मी इथे यशदाच्या वतीने आपल्याकडे जे जालनावरून ग्राम विकास अधिकारी आलेले आहेत त्यांच्या छंदाबद्दल थोडीशी माहिती आपण रेकॉर्ड करत आहोत किंवा आपल्या यशदासाठी देत आहोत. तर मॅडम, तुम्ही मला तुमच्या वैयक्तिक छंदाबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल थोडीफार माहिती द्या, ती आपण यशदाला देऊया. तर सर्वप्रथम तुम्ही आम्हाला तुमचं नाव सांगा, पत्ता सांगा. नमस्कार. माझे नाव अलका शामराव धांडे. मी ग्रामपंचायत अधिकारी म्हणून जालना जिल्ह्यामध्ये जालना तालुका येथे गेली 13 वर्षापासून कार्यरत आहे. आणि तुमचा कामाचा अनुभव कसा, तो थोडक्यात सांगा. गेल्या 13 वर्षामध्ये काम करत असताना ग्रामपंचायत अधिकारी म्हणून आमचे दरवर्षीच 3-4 वर्षाला खेळी बदलतात. त्यामुळं आणि आमचं अगदी ग्राउंड लेवलला जाऊन ड्युटी असल्यामुळं आम्हाला थोडा मानसिक ताणातून पण सामोरे जावं लागतं. अशा प्रकारची आमची ड्युटी आहे, पॉलिटिक्स आहे. बरोबर. तर तुम्ही हे काम करत असताना तुम्हाला कोणता छंद म्हणजे आवडला? छंद, एक तुमचा एखादा छंद सांगा आम्हाला. मी अगदी जेव्हा 10वी पर्यंतच्या शिक्षणात होते तेव्हा आधीपासूनच मला खेळांची आवड होती. पण मध्यंतरी लग्न झालं, मुलं झाले, त्याच्यामुळं मी थोडं माझ्या आवडीपासून दूर गेले होते. परंतु आता मी गेली 10 वर्षापासनं मी रनिंग करते. मला धावायला आवडतं. मी दररोज 4 ते 5 किंवा त्यापेक्षा जास्त जेवढं वेळेनुसार शक्य होईल तर मी रनिंगचा सराव करते. मागच्या वर्षीची जी आमची रोटरी थोडक्यात तुम्हाला मॅरेथॉनची आवड आहे? हां, मी रनर आहे. मी प्रत्येक मॅरेथॉनमध्ये 10 किलोमीटर, 5 किलोमीटर चा भाग घेऊन आणि विशेष म्हणजे मागच्या वर्षी मी 5 किलोमीटरमध्ये माझ्या एज ग्रुपमध्ये 5 किलोमीटरमध्ये मी फर्स्ट प्राइज घेतलं. तुमचं अभिनंदन. तर धन्यवाद. तुमचं याच्यातून तुम्ही महिलांना कोणती प्रेरणा द्याल, का तुम्हाला काय प्रेरणा मिळाली, तर ती थोडक्यात आम्हाला सांगावी. यामधून एवढंच मला सांगायचं आहे की प्रत्येक महिलाला कोणत्या ना कोणत्या आज रोजी पदावर आहे. ते विविध पदावर असल्यामुळं विविध कामे आहेत, जबाबदाऱ्या आहे, कर्तव्य आहे. परंतु कुठे जर आपण आपला छंद जोपासला आणि त्या छंदाला धरून आपण त्यामध्ये आपला विरंगुळा म्हणूनही होतो, तर आपल्या मानसिक आरोग्य पण चांगलं राहतं, शारीरिक आरोग्य चांगलं राहतं आणि एकंदरीत आपण आपल्या कामावर पण त्याचा प्रभाव होतो. आणि जर हा काम करताना तुम्हाला या छंदामध्ये छंद जोपासताना तुम्हाला तुमच्या कामावर काही परिणाम होतोय का या छंदाचा? होतो ना. जसं आपण काही काम करत असताना हार जीत असते. आता मी मॅरेथॉन मध्ये रन करते तेव्हा मी 1-2 सुरुवातीला मला नाही पहिलं किंवा दुसरं येता आलं. परंतु अशाच प्रकारचं ग्रामपंचायत मध्ये पण होतं. काही काम करताना यश येतं, अपयश येतं. तर मला या माझ्या ज्या छंदामधून हे शिकायला भेटलं की यश अपयश येत असतं बाबा. परंतु ते बाजूला सारून आपण जर प्रयत्न करत राहिलो, कारण मला अपयश आलं पण मी थांबले नाही. मी सराव करत गेले. आज रोजी माझं 30 ते 35 मिनिटांमध्ये मी 5 किलोमीटरचं रनिंग पूर्ण करते. निश्चितच मला त्याचा प्रभाव माझ्या दैनंदिन कामकाजावर एकंदरीत होतो. तुम्ही काम आणि छंद हे दोन्हींची सांगड घालून ते दोन्ही पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत आहेत. तर मग मला हे सांगा, का आता जर तुम्हाला आमच्या जे काही सरपंच महिला आहेत किंवा गावातील आपल्या ज्या महिला आहेत, त्यांना तुमच्या छंदाचा आणि कामाचा काय अनुभव तुम्ही सांगू शकता त्यांना? मी त्यांना तुमची प्रेरणा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कोणता प्रयत्न करू शकता असं? आता जनरली खेळावर ड्युटी असल्यामुळं मी महिलांमध्ये आरोग्याविषयी, कारण हे आरोग्यासाठी पण चांगलं आहे, आरोग्याविषयी जनजागृती करून त्यांना आपले छंद कोणताही असो मग आणि स्वतःसाठी थोडा वेळ द्यायला पाहिजे, जेणेकरून महिला मुक्त होईल, तिचा आउटलेट तयार होईल तिला. म्हणजे ती खुलून बोलत नाही तर तुमचे खरोखर तुमची प्रेरणा घेण्यासारखी आहे. तर मी नक्कीच यशदातर्फे या मॅडमचा संदेश महिलांपर्यंत पोहोचवू इच्छितो आणि महिलांनी या मॅडमचा आदर्श घ्यावा, त्यांचा संदेश प्रत्येक महिलेने घ्यावा आणि प्रत्येकीने आपल्या म्हणजे जी आवड आहे ती जोपासण्याचा प्रयत्न करा. कोणीही आपल्या कामात गुंतून न जाता, आपले छंद न विसरता या मॅडम सारखंच आपण ते छंद जोपासा आणि आपली जी काही महिलांची जी काही भीतीचं वातावरण आहे, का मी हा छंद केला म्हणजे आवड निर्माण केली तर मी कोणाच्या तरी नजरेत कशी तरी म्हणजे वेगळ्या पद्धतीने तयार होईल, तर तो
तो प्रयत्न तुम्ही सोडा आणि तुम्ही महिला आहेत म्हणून मागं राहू नका. तर यशोदाच्या तर्फे मी तुम्हाला सांगू इच्छितो की खरोखर तुम्ही महिला सक्षमीकरणाकडे वळा आणि आपली प्रगती करा. धन्यवाद.